Hello friends, I am Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see the seventh part of parts of speech, that is conjunction. Seventh part, conjunction. Conjunction in Marathi it is called उभयान्वयी अव्यये. त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यये. तर what are conjunctions? Means conjunctions means the words which connect to nouns, to objects, to sentences वगैरे वगैरे. दोन वाक्य, दोन शब्द, दोन नाउन, दोन क्रियापद यांना एकत्र जोडणाऱ्या शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. These are connecting words. These are connected. They connect to sentences. They connect to nouns, to subjects, to objects, to verbs. These are called conjunctions. Conjunct करणे म्हणजे जोडणे, जॉईन करणे. कंजक्ट करणे म्हणजे जोडणे. ओके. देन विच आर कंजंक्शन आता माहिती आहे कशाला कशाला जोडतो आपण. अँड ने जोडतो, आहे की नाही. ॲज वेल ॲज ने जोडतो, इफ ने जोडतो, अनलेस ने जोडतो, व्हेन ने जोडतो, और नॉट असे पुष्कळ आहे. जसं जसं आपण लिहू की नाही त्या त्या शब्दाने जोडतो आपण. दॅट आहे, व्हिच आहे, व्हेन आहे, असे पुष्कळ आहे. ज्या ज्या शब्दाने आपण दोन वाक्य जोडतो किंवा ज्या ज्या शब्दाने आपण दोन शब्द जोडतो म्हणजे दोन नाउन्स किंवा प्रोनाउन्स किंवा व्हर्ब्स ते जोडतो त्याला आपण कंजंक्शन म्हणायचं, आहे की नाही. जसं आपण बोला व्हिच वगैरे हे प्रश्न विचारताना वापरतो, परंतु क्लॉज तयार करताना व्हिच आपण वापरतो, व्हेन आपण वापरतो क्लॉजमध्ये, आहे की नाही. मग काय इथं काय जसा त्याचा उपयोग होईल, उपयोग जसा राहील तसा त्याचा रोल बदलेल, आहे की नाही. तर इथं जेव्हा तो कनेक्टरचं काम करतो, दोन वाक्य जोडण्याचं काम करतो, तेव्हा त्याला आपण कंजंक्शन असे म्हणू. आता याच्यामध्ये आता पाहिलं आपण अँड आहे, ॲज वेल ॲज आहे, इफ आहे, अनलेस आहे, व्हेन आहे, ऑर आहे, नॉर आहे, दॅट आहे, विच आहे. दीज आर कंजंक्शन. देर आर सो मेनी कंजंक्शन. भरपूर आहेत असे कंजंक्शन. मग यांचे प्रकार आहेत का? येस, देर आर टू टाईप्स ऑफ कंजंक्शन्स. म्हणजे त्या कंजंक्शनचे जो म्हणजे ब्रॉडली विचार केला तर आपण दोन प्रकार पाहतो. एक आहे कोऑर्डिनेटिंग, एकदम कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? तर कंजंक्शन्स विच कनेक्ट्स टू नाउन्स ऑर टू सेंटेन्सेस ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. सारख्या महत्त्वाचे दोन शब्द, महत्त्व सारखं असणारे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असे आपण म्हणतो. जसं अँड शब्द आहे, राम अँड श्याम दोघांनाही सारखा दिलेला आहे. ही ॲट अँड ॲपल अँड ही ॲट बनाना. अँड या शब्दाने दोन वाक्य जोडले आपण, आहे की नाही. दोन वाक्य जोडले तर इक्वल इम्पॉर्टन्स, दोन्ही वाक्याला इक्वल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. अँड व्हेन वी यूज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बोथ सेंटेन्सेस आर इंडिपेंडंट. ते दोन्ही वाक्य जोडलेले असतो ना, ते दोन्ही वाक्य डिपेंडेंट असतात, स्वतः अलग अलग केले त्याला प्रत्येकाचा मिनिंग अलग अलग आहे, एकामेकावर अवलंबून नसतात. तर दोज वर्ड्स which connect the sentences are words of equal importance, those are called coordinating conjunctions. की सारख्या महत्त्वाचे, सारख्या इम्पॉर्टन्सचे असणारे शब्द जोडणारे किंवा वाक्य जोडणारे जे शब्द आहेत त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतो. जसं आपण इथं पाहू, आपण अँड शब्द पाहिलाच आहे आपण. अँड आहे, स्किल आहे, आपण पाहून घेऊ. आयदर आहे, नायदर आहे, आयदर, नायदर, नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे याचे कोऑर्डिनेटिंगचे चार प्रकार आहेत बरं.
आपण तेवढं डिटेल नाही जाणार, अगं तेवढं आपल्याला काम नाही. नॉट ओनली बट ऑल्सो, नेव्हरलेस, बट, येट, स्टील तर वापरलेलं आपण आहे की नाही, एल्स, आर, नॉर, एल्स, therefore, तर मला वाटते भरपूर झाले हे. बट झाला आहे, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, टू, अँड टू, नो लेस दॅन वगैरे वगैरे होते, भरपूर आहे. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जे सारख्या महत्त्वाचे आहे अशांना आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. आणि यांचं वैशिष्ट्य काय, या कंजंक्शनले जोडले जाणारे वाक्य हे इंडिपेंडंट असतात. जेव्हा आपण हा शब्द काढून टाकतो प्रत्येक वाक्य सेपरेट होतो, एकामेकावर अवलंबून राहत नाही. तर अशा शब्दांना आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असे आपण म्हणतो. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. दुसरा आहे सेकंड पार्ट आहे याचा, दुसरा प्रकार आहे कंजंक्शनचा, दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटिंग. आता सबऑर्डिनेट क्लॉज माहिती आहे, क्लॉजेस शिकलो ना. जेवढे क्लॉजेस आहे, क्लॉजेसमध्ये वापरल्या जाणारे सर्वच्या सर्व कंजंक्शन्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असे म्हणतो. आता क्लॉज म्हणजे काय ते आता नंतर तर होईलच तुम्हाला, की दोन वाक्य असतात, एक वाक्य स्वतंत्र असतो आणि एक वाक्य त्या वाक्यावर अवलंबून असतो. असे दोन वाक्य त्या एका शब्दाने जोडलेले असतात. हे जे शब्द असतात, कंजंक्शन असतात, त्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. याचे 8 प्रकार आहे, याचे पुन्हा 8 प्रकार आहे. तेवढं आपण लिहिणार नाही, मी फक्त उदाहरण सांगतो. बस झालं. व्हेन आहे, व्हेन, ॲज सून ॲज, हे क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज टाईप, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमचे शब्द आहेत शब्द. बिफोर, अंटील, बिफोर, अंटील, सगळे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमचे शब्द आहेत. व्हाईल, आफ्टर, बिफोर, व्हाईल, आफ्टर, सिन्स. दुसरा जर प्रकार प्लेसचे व्हेअर, व्हेरेवर, व्हेअरने सुद्धा जोडतो आपण, व्हेअर, व्हेरेवर आहे की नाही. नंतरचा पाहिला आपण पर्पजचे पाहिला तर लेस्ट आहे, सो दॅट आहे, हे सुद्धा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. नंतर कंडिशन पाहिलं तर इफ आहे, अनलेस आहे, इफ, अनलेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनचं वाढा तर ॲज आहे, बिकॉज आहे, बिकॉज आहे, फॉर आहे, ॲज आहे. पुन्हा जर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्टचं पाहिलं तर सो दॅट, दॅट पण याच्यामध्ये फरक आहे. सो दॅट एकत्र, सो दॅट, दॅट, सच दॅट, सच दॅट, हे सुद्धा आहेत. मग कॉम्पॅरिझनमध्ये जर पाहिलं तर ॲज मच ॲज, दॅन, ॲज मच ॲज. तर त्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग. असे पुष्कळ आहेत, एवढेच नाही, पुष्कळ आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. बिकॉज युजिंग दिस कंजंक्शन्स वी क्रिएट क्लॉजेस. या शब्दांचा वापर करून आपण क्लॉजेस तयार करतो. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज एकत्र जोडतो या शब्दांनी. त्यामुळं आणि काय होते, ह्या जर शब्द काढला तर एक मेन क्लॉज अलग निघतो आणि दुसरा क्लॉज हा डिपेंडंट असतो, त्याचं वाक्य पूर्ण होत नाही. तर क्लॉज तयार करण्याकरता हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतात. तर हे जिथे जिथे क्लॉज आला ते सगळेच्या सगळे शब्द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. तर मला वाटते हा भाग इथं संपलेला आहे, तुम्हाला समजला असेलच. सोबत कंजंक्शन म्हणजे काय, जॉईनिंग वर्ड्स, मीन्स विच जॉईन्स टू नाउन्स, टू प्रोनाउन्स, टू वर्ड्स, टू ऑब्जेक्ट्स और टू सेंटेन्सेस.
दोन वाक्य जोडणारा, दोन शब्द जोडणारा, दोन नाम जोडणारा, दोन क्रियापद जोडणारा कोणताही शब्द त्याला आपण कंजंक्शन असे म्हणतो, आहे की नाही. मग ते दोन प्रकार पहिले होते कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंगमध्ये दोन शब्द वगैरे सारख्या महत्त्वाचे जोडणारा, आणि सबऑर्डिनेटिंग म्हणजे जे क्लॉजेसमध्ये वापरतात ते सगळे शब्द सबऑर्डिनेटिंग. क्लॉजेसमध्ये वापरणारे सगळे शब्द कोऑर्डिनेटिंग, सबऑर्डिनेटिंग, आणि बाकीचे कोऑर्डिनेटिंग. तर सो फ्रेंड्स, I think you have understood it very well. So friends, keep watching my videos. Bye.